पण माझ्याकडे नावं खूप आहेत. चित्राताई, हो, पहिल्यांदा सरकारला, महायुतीच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते. महाराष्ट्राने गतिमान सरकार काय असतंय ते त्या ठिकाणी पाहिलंय. इतके वर्ष महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाचे भाषणामध्ये महिलांनी फक्त हे शब्द ऐकलेत, परंतु खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षमता काय असते आणि कशा पद्धतीने महिलांना आपण आर्थिक सक्षम करू शकतो याचं उत्तम असं उदाहरण सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर ती उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा, सन्माननीय शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात झालेलं आपण पाहिले. दादा, आपली लाडकी बहीण योजना ही बंद करण्यासाठी समोरच्यांनी बराच आटापिटा केला, कोर्टात गेले, परंतु महिलांसाठी आपण जो दिलेला शब्द होता तो मात्र सरकारने त्या ठिकाणी पाळलाय. त्यासाठीही मी आपलं अभिनंदन करीन. अतिशय चांगले, मगाशी ज्याचा उल्लेख आमचे सतेज पाटीलजी यांनी केला की महिलांवरती होणारे अत्याचार हा एक सामाजिक प्रश्न आहेच, परंतु त्याच्यासाठी सुद्धा इतक्या वर्षांनी फॉरेन्सिक व्हॅन सारख्या सुविधा संपूर्ण राज्यामध्ये देण्याचं काम हे सन्माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून झाले. 112 सारखी ट्रॅकिंगवर असणारी फोनची सुविधा ही सुद्धा देण्याचं काम आणि महिलांना मदत करण्याचं काम हे त्या ठिकाणी झाले. अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील. इतक्या चांगल्या गोष्टी होत असतानाही मला काही गोष्टी आपल्या निदर्शनाला आणून द्यायच्या आहेत. महिला व बालकल्याण विभाग, बाब क्रमांक 428, पृष्ठ क्रमांक 298, कौटुंबिक हिंसाचाराच्या पीडित म्हणजे DVच्या ॲक्टखाली ज्या महिला येतात, ज्यांना मारलं जातं, डोमेस्टिक व्हायलन्सच्या ज्या केसेस आहेत, त्यांना निवाऱ्याची अत्यंत गरज असते आणि अशा महिलांना लोकेशन न बदलता आपल्याला निवारा देता येतोय का याचा विचार सरकार माध्यमातून होणं अतिशय गरजेचं आहे. एखाद्या महिलेला घरातून बाहेर काढलं, तिला मारहाण झाली तर KEM चेंबूर किंवा जोगेश्वरी सारख्या दूर ठिकाणी मुंबईमध्ये जावं लागतंय. तिच्या मुलांचं शिक्षण सुटू शकतं आणि त्याचबरोबरीने मुलांना सोबत घेऊन यावं लागेल, म्हणून ती बाहेर न पडता त्याच ठिकाणी मार खाते, त्रास सहन करते आणि म्हणून ज्या विभागात ती राहते त्या विभागामध्ये अल्प मुदतीचा निवारा आपल्याला देता येईल का? ज्या पद्धतीने SRA आणि म्हाडाच्या प्रकल्पांमध्ये आपण अंगणवाडीसाठी 1 रूम किंवा 2 रूमचे फ्लॅट ज्या पद्धतीने आरक्षित ठेवतो तशा पद्धतीची तरतूद आपण करावी अशी विनंती मी या ठिकाणी करतेय. 4थ्या महिला धोरणामध्ये आपण सर्वसमावेशक भूमिका घेतलेली, ज्यामध्ये एकल महिला असतील, वयोवृद्ध महिला असतील, HIV ग्रस्त महिलांचाही विचार करण्यात आलेला. त्यामुळे 4थ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने जर हा निर्णय झाला तर हा एक ऐतिहासिक असा निर्णय ठरेल. त्यामुळे याची तरतूद व्हावी. त्याचबरोबरीने वन स्टॉप सेंटर, आज मुंबईमध्ये 2019ला आपण KEM मध्ये एक अद्ययावत असं त्या ठिकाणी वन स्टॉप सेंटर चालू केलं. त्याची क्षमता जी आहे ती अत्यंत कमी आहे. 2 ते 3 क्युबिकल आहेत. एक महिला ज्या वेळेला तिकडे येते तिला 5 दिवस ठेवायचं असतं. त्या महिला सगळ्याच जणी आपण त्याला म्हणू निरोगी असतील अशातला भाग नाही आहे. आजारी असतात, मानसिक रुग्ण असतात, HIV ग्रस्त महिला असतात आणि त्यांना तिथे जास्त दिवस ठेवावं लागतं, परंतु जागेच्या अभावामुळे आपण त्यांना ठेवू शकत नाही. मुंबईमध्ये कामा हॉस्पिटलला सुद्धा सँक्शन झालेलं वन स्टॉप सेंटर आहे, परंतु आज त्या ठिकाणी स्टाफ नाही आहे आणि त्यामुळे ते सुद्धा कार्यरत नाही आहे. जोगेश्वरीमध्ये 14 स्टाफपैकी फक्त 2घीच जणी भरलेल्या आहेत. सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून तिथं काम केलं जातं. मला वाटतं या ज्या काही त्रुटी आपल्याकडे राहिलेल्या आहेत त्या ताबडतोब तिथं भरणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून वन स्टॉप सेंटरमध्ये सुद्धा HIV ग्रस्त महिला जर त्या ठिकाणी आली, एखादी मानसिक रुग्ण त्या ठिकाणी महिला आली तर तिच्यासाठी सुद्धा राहण्याची व्यवस्था व्हावी. यासाठी बंद पडलेल्या शाळा असतील, हॉस्पिटल्स असतील, याच्यामध्ये जर आपल्याला अकोमोडेट करता आलं तर मला वाटतं सभापती महोदय ते फार चांगलं होईल. चौथा महत्त्वाचा प्रश्न आहे, 18 वर्ष पूर्ण झाल्यांसाठी मुलींसाठी राज्यगृह आहेत, आधारगृह आहेत, परंतु मुलं जी आहेत म्हणजे बॉयज जे संस्थांमध्ये वाढतात 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मात्र त्यांना पुरेशा प्रमाणामध्ये आफ्टर केअर होम्स नाही आहेत. ते असणं गरजेचं आहे आणि ज्यामुळे संस्थेतून बाहेर पडल्यानंतर या मुलांचंही त्या ठिकाणी पुनर्वसन चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी सुद्धा तरतूद करणं, निधीची तरतूद करणं हे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. बालकांमध्ये, मुलं आणि मुली या दोघांमध्येही व्यसनाधीनता वाढताना आपल्याला दिसतीये. मग ही फक्त ड्रग्सची व्यसनाधीनता नाही तर मोबाईलची सुद्धा व्यसनाधीनता आहे आणि त्यामध्ये आपल्याकडे सद्यस्थितीमध्ये कुठेही व्यसनमुक्ती किंवा ॲडिक्शन सेंटर, रिहॅब सेंटर हे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेच उपलब्ध नाही आहे. त्यामुळे मला या ठिकाणी अर्थमंत्र्यांना दादा विनंती करायची आहे की मुंबईमध्ये JJ हॉस्पिटलच्या शेजारी असलेली रिचर्डसन अँड क्रुडास ही जी कंपनी आहे त्याची लीज संपलेली आहे. त्या ठिकाणी जर आपण अशा पद्धतीने व्यसनमुक्ती आणि रिहॅब सेंटर जर उभं करू शकलो
तर मला वाटतं भारतातलं पहिलं व्यसनमुक्तीचं आणि रिहॅब सेंटर आपण त्या ठिकाणी उभं करू शकू. याचबरोबरीने भरोसा सेलमध्ये काम करणाऱ्या समुपदेशकांसाठी म्हणजे काउन्सिलरसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करणं अतिशय गरजेचं आहे. राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी महिला, ज्येष्ठ नागरिक, बालकांच्या समस्यांवरती तात्काळ मदत मिळावी म्हणून त्या ठिकाणी भरोसा सेल उघडण्यात आलेले आहेत. DV ॲक्टच्या नियमाप्रमाणे कलम 14 नुसार दंडाधिकारी पीडित व्यक्तीला समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंगसाठी विहित अर्हता आणि अनुभव असलेल्या काउन्सिलरकडे तिचं काउन्सिलिंग होणं गरजेचं असतं. भरोसा सेलमध्ये काम करणाऱ्या समुपदेशकांचं मानधन मंत्री महोदय बालविकास विभागाकडून वितरित केलं जात नाही, वेळेत वितरित केलं जात नाही आणि त्याच्यामुळे अतिशय तुटपुंजा मानधनात ते काम करतात. यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद सुद्धा त्या ठिकाणी करण्यात यावी. गृह विभाग दोनच विषय आहेत. गृह विभाग बाब क्रमांक 35 आणि पृष्ठ क्रमांक 22 या ठिकाणी आम्ही स्वतः भेट दिलेल्या आहेत. वन स्टॉप सेंटरलाही आम्ही भेट देऊन हे केलेलं आहे. भायखळा जिल्हा कारागृहामध्ये अधिकृत बंदींची क्षमता 200 आहे, पण सद्यस्थितीत 404 बंदी आहेत. महिला 262ची कॅपॅसिटी आहे, पण 482 बंदी आहेत आणि प्रत्येक माणसामागे बंदीमागे 135 लिटर पाणी त्या ठिकाणी लागतंय. जवळपास 1,30,000 लिटर पाण्याची त्या ठिकाणी पाणी पुरवठा होणं आवश्यक आहे. परंतु आता 1,00,000 लिटर पाणी होतंय. टँकर मागवावे लागत आहेत. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला BMCकडे या संदर्भात पत्रव्यवहार केला गेला त्यावेळेला पाणी पुरवठा वाढवून मिळणार नाही. पाईपलाईन दुरुस्ती आणि नवीन पाणीचं कनेक्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी तरतूद करणं अत्यावश्यक आहे. दुसरं, कारागृहातल्या काही किरकोळ दुरुस्ती, शेवटचा 1 मिनिट, डागडुजी, नळ दुरुस्ती याच्यासाठी PWD वरती अवलंबून राहावं लागतं आणि बरेच वेळेला ते काम होत नाही आणि म्हणून कारागृह स्तरावर कार्यालय प्रमुखांना किरकोळ दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी. आणि शेवटचं, कारागृहातील बंद्यांचं आतील आणि बाहेरील शौचालयांचं काम आता ज्याप्रमाणे सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेत की बंद्यांना जातीनिहाय काम न देण्याबाबत, राज्यघटनेतील 15चं उल्लंघन न करण्याबाबत, आणि त्यामुळे आता जर तिकडे टॉयलेट जर आवश्यक आहे ते जर लावले तर स्टीलपासून बसलेलं हे अखंड युनिट असल्याने स्वयंचलित पद्धतीने या टॉयलेटची सुद्धा स्वच्छता त्या ठिकाणी होऊ शकते आणि त्यामुळे त्यासाठी ही निधीची तरतूद करावी ही माझी मागणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय थोडंसं महाराष्ट्र. बंधन ठेवून माननीय अमोल मिटकरीजी. माननीय सभापती महोदय, माननीय अर्थमंत्री श्री थांबा आता जरा सर